हां. काय नाव आहे भाऊ तुमच्यावालं? गजानन श्रीपत पवार, मुक्काम आलेगाव, पोस्ट आशेगाव, देवी, तालुका बाबडगाव, जिल्हा यवतमाळ. तर हे किती बाय कितीचं आहे क्षेत्रफळ तुमचं लागवणीचं? लागवडीचं हे आहे पूर्ण 3 एकर क्षेत्रफळ. 3 एकराचं क्षेत्रफळ आहे हे प्लॉट. हो का? तर एकरी किती बियाणं लागलं याले? एकरी आहे हे 12 किलो. तर बियाण्याचं नाव काय? फुले दुर्वा, फुले दुराठेच का 3 जाती आहे ते? KDS 992. 92 आहे की नाही? तर हे बेडवर आहे का मग? बेडवर टोकन यंत्राने केलेलं आहे. टोकन यंत्र म्हणजे ते भिंगरी यंत्र. हा, भेंगरी यंत्र. तर एकरी किती पडलं? एकरी 12 किलो. तर याच्यावर शेणखत आहे किंवा रासायनिक खत? बिना रासायनिक शेती आहे आपलीवाली. हा. रासायन म्हणजे काहीच नाही आहे. पेरणीला रासायनिक खत दिलं नाही का? नाही नाही नाही, एकही थैली नाही. एकही थैली नाही. हो का? पूर्ण याच्यावर उदासी तंत्राचं पूर्ण उदासीचं औषध आहे. दिलीप जैविक. उदासी. दिलीप उदासी जैविक. जैविक. हो का? तर पहिली फवारणी कोणती काढली तुम्ही? मॅक प्लस हा. आणि काय गोल्ड जेल ही हा. पहिली फवारणी. हो का? दुसरी फवारणी आहे चॅम्पियन टॅबलेट हा. आणि फायर. हा. दुसरी फवारणी. हा. तिसरी आहे आविष्कार, हा. फायर, हा. बुरशीनाशक हा. आणि ते अजून एक औषध येते. शेतकरी मित्रांनो, हे जैविक असं यांनी औषधी वापरली आहे, आपली साधी औषधी वापरली नाही आहे. आणि हे 3 एकराचा प्लॉट आहे, पाहू शकता. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे असं की हे पानं तुम्ही पाहू शकता, एकही पानाले टच नाही अळीचा, काहीच नाही. आणि हे पानं पहा, एक जरी टच असेल तर काय राहिली. पूर्ण प्लॉट हा एक नंबर आहे. मला तर असं वाटतं की आमच्या आलेगावमध्ये, बाबुळगाव तहसीलमध्ये सुद्धा सांगू इच्छितो का एक नंबर प्लॉट गजानन भाऊ पवार, आलेगाव, वडाच्या झाडाजवळ यांचं घर आहे. आणि शेतीवर एवढं अतिशय प्रेम करतो, जसं आपण आपल्या लेकरावर करतो तसं हा गजानन श्रीपतराव पवार माझा मित्र आहे. तर ब्रँचेस पहा, ब्रँचेस पाहू शकता तुम्ही.